नमस्कार, मी प्राध्यापक सुभाष कृष्णा साळुंखे, पालघर जिल्ह्यामध्ये मनोर गावी जनरल एज्युकेशन सोसायटीची एक शाखा आहे, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तिथे मी रुजू झालो आणि तिथे माझे प्रिन्सिपल लोखंडे सर मला आंबाणला व्याख्यानासाठी पाठवत असत. आंबाणला मुंबईची मुलं यायची, एक दिवस कांदवली, एक दिवस बोरवली, एक दिवस चर्चगेट, अशा तऱ्हेनं 2-3 महिने कार्यक्रम चालायचा तो. आणि माझ्या शाळेतर्फे, हायस्कूलतर्फे, कॉलेजतर्फे मला प्रिन्सिपल पाठवायचे, सर तिथे प्रबोधन देण्यासाठी जा. आणि अशा तऱ्हेनं माझे जवळजवळ 13-14 विषय व्याख्यानाचे तिथे माझी व्याख्यानं वाढत गेली, वाचन वाढत गेलं. आणि त्यामुळं तिथे मला पुण्याचा एक आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून मिळालेला आहे. कारण मी संपूर्ण त्या विद्यार्थ्यांना NSS कॅम्प असायचा आणि त्या कॅम्पमध्ये मी व्याख्यान दिलेले. माझे 13-14 विषय आहेत. 1 संस्कार मानवतेचा पाया, 2 जीवन सुंदर आहे, 3 करिअर, 4 अंधश्रद्धा, 5 आपले आरोग्य आपल्या हाती, 6 राष्ट्रीय एकात्मता, 7 अध्यात्म आणि 8 शिवाजीराजे तुम्ही नसते तर, 9 चारवाकचे विवेकी विचार, सावरकरांचे तर्कशील विचार, संघर्षातून यशाकडे आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणारे महापुरुष वाचाल तर वाचाल, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे हे 13-14 विषय. आजपर्यंत जवळजवळ महाराष्ट्रामध्ये माझी 1000हून अधिक व्याख्यान झालेले. आणि हीच व्याख्याने यशाच्या चाळीमध्ये 8 व्याख्याने आहेत. तर्कशील व विवेकी व्याख्याने याच्यामध्ये 4 आहेत, असे 12 व्याख्याने त्याच्यात आहेत. आतापर्यंत माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पहिलं पुस्तकाचं नाव आहे यशाची चावी, दुसरं बोधकथा, तिसरं उत्तम वक्ता होण्याचा मंत्र, 4थं कोरोनाच्या काळात लिहिलं सर्वांग व्यायाम, 5वं तर्कशील व विवेकी व्याख्याने, आणि 6वं स्वामी विवेकानंदांचे मानवतावादी विचार. आणि हे विशेष म्हणजे पुरस्कार मिळालेला आहे. तर मार्गदर्शक ग्रंथ म्हणून भारतात पहिला क्रमांक आलेला आहे. आणि लेखकाला म्हणजे मला स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार मिळालेला आहे. आणि अशा तऱ्हेनं सर्वसाधारण माझी वाटचाल चालू आहे, लेखन वाचन चालू आहे. आणि इथं सध्या राजगुरुनगरमध्ये चांडोलीला माझ्या मुलाचं साळुंखे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तशीच एक दुसरी शाखा आहे साईनाथ हॉस्पिटल राजगुरुनगर. अशा 2 शाखा डॉक्टरांच्या आहेत. सुनबाई डॉक्टर आहे, नातू रोकलला जातो. अशा तऱ्हेने हा माझा कौटुंबिक. हे सर्व करत असताना तुम्हाला घरून तुमच्या कुटुंबाकडनं कशा पद्धतीने सपोर्ट झाला? भरपूर सपोर्ट झाला. परिस्थितीनुसार त्यांनी प्रोत्साहन दिलं मला. कुठे काय जायचं असेल तर मला सहकार्य करायचे, जा तुम्ही कार घेऊन जा, चांगली गोष्ट आहे. आणि सर्वसाधारण मी अगदी गरिबीतून ह्या मुलांना घडवलेलं आहे, अक्षरशः गरीब परिस्थितीतून रोजगार करून घडवलेले. त्यामुळं मला डॉक्टरना अगदी गुरु समान मानतात किंवा उपकार जाणतात ते. असं आता तुम्हाला पुरस्कार मिळाले, बरोबर? पुरस्कार मिळाल्यावर कसं वाटलं तुम्हाला? अतिशय आनंद झाला, ध्यानीवणी नव्हतं. आता हे सुद्धा उत्तम वक्ता पुरस्कार मिळाला मला 3 तारखेला, 3 ऑगस्टला. हे महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सुरेश भाऊ प्रतिष्ठान यांच्यातर्फे मला उत्तम वक्ता राजगुरुनगर उत्तम वक्ता पुरस्कार मला मिळालेले. तुम्ही शासकीय पुरस्कारांसाठी काही प्रयत्न केला की नाही? शासकीय पुरस्कारासाठी तसं मी काही केलेलं नाही. आतापर्यंत जे काही मला पुरस्कार मिळालेले, उत्तम वक्ता किंवा जे काय आता उत्तम वक्ता म्हणून आहे, किंवा ध्येयबोधी, किंवा वक्ता होण्यासाठी काय करायचं, किंवा लेखन कसं तुम्ही करता, याच्याबद्दल म्हणजे बरेच ठिकाणी वेगवेगळे पुरस्कार मला मिळालेले आहेत. शाळेतर्फे, कॉलेजतर्फे, रेटिवडीला सुद्धा उत्तम व्याख्याता म्हणून मिळालेलं आहे. मायबोलीतर्फे एक पुरस्कार मिळालेले, असे भरपूर. आणि वक्तृत्व कला किंवा सर्व क्षेत्रात मी कार्य करत असल्यामुळं, खेळाडू असल्यामुळे लांब उडी, उंच उडी, बुद्धिबळ सर्व स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे. आणि ओपनमध्ये सुद्धा बुद्धिबळामध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे. आणि हे जास्त प्रत्येक क्षेत्रामध्ये भाग घेतल्यामुळं, मी खेळाडू असल्यामुळे 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे, 10,000 मीटर धावणे, याच्यामध्ये मी रनर असल्यामुळं मला ना BPEdला, कांदवलीला मोफत प्रवेश, गव्हर्नमेंटला BEdला प्रवेश मिळाला. आपले अस्सल न्यूज, महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपलं एक आदर्श काम केलं, आपल्याला पुरस्कार मिळाले,
म्हणून आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. थँक्यू.